पॉवर प्लेचं एकमेव षटक गोलंदाज पाहतोय सुनील भाणे यांना. मागच्या मॅचमध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती आणि या मॅचमध्ये पाहतोय आपण सुनील भाणे यांना पिंट्याच्या समोर गोलंदाजी करावी लागेल हरेश केणीला. ओ पाठीमागे सरकले हलकंसं अपिलामध्ये उत्साह पाहिला आपण. एक मोठा बॅटर आहे. दुसरीकडे सुनील भाणे खूप वर्षाचा अनुभव आहे या टीमला लीड करत असताना. चांगला कॉन्टॅक्ट रंगेल या दोन टीममध्ये पक्षांच्या विरोधात खेळत असताना. हो स्वीप केलाय फटका चांगला फुल टॉस त्याच्यावरती धावा मिळती 4 चौकार. मागचा मॅच अत्यंत उत्कंठवर्धक झाला. अतिशय शेवटच्या बॉलपर्यंत सामना पाहायला मिळाला. चला पॉवर प्लेचं पहिलं षटक ज्याच्यामध्ये मोठ्या दाबा बनवण्याचा प्रयत्न राहील चिकनगड संघाचा. हो फटका चांगला आहे. खेळाडू टीपमध्ये आहेत. आले चेंडूवरती गणेश शेलार. तोपर्यंत चेंडू गेलाय निघून बाउंड्री लाईनच्या बाहेर. दुसरा चौकार. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 16 धावा 3 चौकार पाहायला मिळाले हरीश केणीच्या बॅटमधून. दोन्ही संघाने एक सामना जिंकलाय त्यामुळे त्यांना आता विजयाच्या आशा उंचावल या दोन्ही संघांना पाहतोय आपण. पहिल्या मॅचमध्ये ज्या संघाने धावा केल्या अडवली संघाने पहिल्याच मॅचमध्ये 94 धावा केल्या. त्याच मात्र दुसऱ्या सामन्यामध्ये या चिकनगड संघाने 80च्या आसपास धावा बनवल्या. त्यामुळे दोन्ही मोठे संघ आहेत. दोन्ही संघांना आता पाहतोय आपण एकमेकांसमोर आल्यात. पॉवर प्ले संपलाय आता आणि फिल्डर अगदी सीमारेषेवरती पप्पू भाणे आल्यात. पहिलाच बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. कॅचिटचा कॉल. ओ काय केलंय त्या ठिकाणी पाहतोय डीपमध्ये फिल्डर होते संदीप. चेंडू हाताला ब्रश होऊन पाठीमागे निघून गेला. अगदी वेगाने आले चेंडूपर्यंत. अंदाज घेता आला नाही. कदाचित अंदाज चुकला असावा त्यांचा. त्यामुळेच या 4 धावा पाहायला मिळतात. 20 धावा स्कोरबोर्डवरती होत असताना आज मात्र पहिल्याच मॅचमध्ये पप्पूने अर्धशतक बनवलं. मागच्या मॅचमध्ये संदीप भोईरने अर्धशतक बनवलं. ही केपट्टी पहा मिळतं. अतिशय फलंदाजी करणाऱ्या टीमसाठी अनुकूल आहे. चांगली आहे. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. पप्पू स्वतः आल्यात मात्र तोपर्यंत 2 धावा सहजरित्या होत असताना पहा मिळतात आपल्याला. याच्यानंतर सामना होईल तो चिंचोड्याचा पाडा आणि टीम खंबालपाडा याच्यामध्ये सामना होईल. दुसऱ्या फेरीतील दुसरा. फटका चांगला आहे. ऑफ ड्राय पहा मिळतोय. फिल्डर उपस्थित आहेत. एक धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल. थ्रो येतोय तोपर्यंत 2 पाहायला मिळाल्या. एक्का दुक्का चौकार षटकार धावपळ घालता ठेवला. त्यामुळे धावा आपोआपच पुढे निघून जातात. सातत्याने पहा मिळतात. लीडिंग एज. झेल टिपण्याची संधी होती त्या ठिकाणी. 2 फिल्डर आले तोपर्यंत 2 धावा. तिसऱ्यांदा 2 धावा पाहायला मिळाल्या या ओव्हरमध्ये. एकूण स्कोर झालाय तो
26 धावा स्कोरबोर्डवरती लावल्या गेल्यात. पूल केलाय, फटका चांगला आहे, जागा बनवली, स्क्वेअर लेगला 1 बाउन्स 4. अडिवली आणि चिकनगर असा सामना पाहतोय. बॅटिंग चिकनगर संघ करतोय. नरेंद्र पाटील. एकूण धावा झाल्यात त्या 30 धावा स्कोरबोर्डवरती. पुन्हा एकदा बाहेरचा चेंडू होता, एज लागली, चेंडू पाठीमागे निघून जातोय. 1 धाव मिळेल. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 31 ही धावसंख्या आपल्याला स्कोरबोर्डवरती पहा मिळते. प्रथम बॅटिंग करत असताना रुद्र 11 आई गावदेवी चिकनगर. तिसरं षटक, पहिलाच बॉल. संदीप बाणे दिशेपासून भरकटल्यात. पंच बाड चिकून करत असताना एक अवांतर धाव मिळेल. 32 धावा स्कोरबोर्डवरती. आज आमच्या समवेत एक लेजंड स्कोरर, एक क्रिकेटर कल्याण डोंबिवलीचा, ज्यांनी क्रिकेट 7 समुद्र पलीकडे पार पोहोचवलं आणि आज स्कोररच्या भूमिकेमध्ये पहा मिळतात मनोज जोशी उर्फ पिंट्या यांना पाहतोय. सर्वांचा लाडका खेळाडू. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, स्टॅप आउट झाले होते. एक डॉट चेंडू पाहायला मिळतो आपल्याला. डॉट बॉलची सांगता होत असताना फुल टॉस या ठिकाणी पाहतोय आपण. पंच वाईड चिकून करतात. अगदी स्टंपच्या पाठीमागे चेंडू पडलाय. त्यामुळे ते एक अवांतर धाव मिळेल. 33 धावा पाहायला मिळतात आपल्याला. संदीप बाणे गोलंदाजाचा रिदम चुकत असताना पूल करण्याचा प्रयत्न होता. चेंडू चालला शॉर्ट स्क्वेअर लेगमधून पुढे. एकच धाव. कारण माहीत आहे पिंट्याला स्ट्राईक हवी आहे. दोन्ही फलंदाजांनी अद्यापर्यंत चांगली बॅटिंग केली आहे. नरेंद्र पाटीलचा सुद्धा विचार केला तर त्याच्या बॅटमधून सुद्धा 2 चौकार अद्यापर्यंत आलात. 12 धावसंख्येवरती खेळतो. अत्यंत चांगलं गुणलेखक. सहजरित्या पहा मिळतो आपल्याला. चौकार षटकार जवळजवळ 6 पेन वापरले जातात. हायलाईट सुद्धा 3 आहेत.
ही चांगली स्कोररची भूमिका असते. स्कोरर चांगला असला की काम सोपं होतं. फुल टॉस आणि त्याच्यावरती फुल टोल वसूल केला आहे. षटकार. हां, मिथुन पाटील आहेत आमचे त्या ठिकाणी, चांगलं काम करतात. चेंडू गेला की लगेच आणून देतात ते आम्हाला. आमचा आयोजकांचा वेळ सुद्धा वाचवतात. यास ओके, का त्याच दिशेला बरेचसे चेंडू जात असतात. त्यांना एखादी खुर्ची नेऊन द्या, पाण्याच्या बॉटल नेऊन द्या, तिथे आहे ना सर्व. ओके, थँक्यू मिथून, चांगलं काम केलं आहे. कारण चेंडू आता खूप महागडे झाल्यात. एका बॉलची किंमत 80 ते 85 रुपयाला एक चेंडू पडतोय. त्यामुळे आयोजकांना कधी कधी पहिल्यांदा 20 रुपयाला, पिंट्या तेच सांगतो की आम्ही जेव्हा खेळायचो सुरुवातीला 20 रुपयाला. आता कॅचिटचा कॉल आहे. कॅच कोण टिपणार? मात्र 1 बाउन्स, 4 चौकार. आता सर्वच वस्तूंच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत. कारण आता क्रिकेट खेळण्यासाठी सुद्धा पैसा लागतो. पहिल्यांदा एकच बॅट असायची, आता 11 जणांच्याकडे 11 बॅट्स आपल्याला पाहा मिळतात. जो तो स्वतःची बॅट आणतो. शूज, ड्रेस, कॅप, या गोष्टी, इनर तुम्हाला, गार्ड, ह्या गोष्टी तुम्हाला पाहिजे असतात. गॉगल्स, मग ते स्वतःच्या पैशातच तुम्हाला घ्यावे लागतात. हां, हो हो, पुन्हा एकदा ओढा शॉट, सुपर षटकार. परत एकदा मिथून, यस, धावत गेला बिचारा. त्याला आणखीन थंड पाणी नेऊन द्या. हां, टीमची धावसंख्या 50 कंप्लीट झाली आहे. नाही, एखादा पाहिजे खेळाडू. कारण आता प्रत्येक वेळेला जर चेंडू गेले तर तुम्ही एका सामन्यामध्ये 3-4 चेंडू कसे वापरायचे? हां, स्कूटी कोणाची आहे? ती काच जरा खाली घ्या दादा, बसल्यात इथे वडाच्या झाडाखाली. हां, त्यांचं लक्ष नसतं, त्यांचं तिकडे खेळावरती लक्ष असतं. स्कूटीवर बसल्यात, काच फिरवा तुम्ही, खाली करा जरा दादा. पुन्हा एकदा चांगला बॉल, पुन्हा एकदा गॅपमधून. लागोपाठचे चांगले हिट येत असताना पाहा मिळतात आपल्याला. हां, मनोज माले आहेत. मनोज, चेंडू आणून द्या. फिल्डरला बाहेर नका जाऊ देऊ. चला, आणखीन 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरमध्ये धावा झाल्यात त्या एकूण आता 56. हां, गोलंदाजाचा पर्याय शोधावा लागेल. जेव्हा एखादा खेळाडू नसतो, एखादा गोलंदाज नसतो, तेव्हा एखाद्या संघाला फार डोकेदुखी निर्माण होते. 54, 54. हां, गंगाराम यांना पाचारण केलं जाते. आता पार्ट टाईम गोलंदाजाचा वापर केला गेला आहे. असं बऱ्याच वेळेला आपण पाहतोय. 2-3 खेळाडू नसले का मग थोडीशी परेशानी होते, दिक्कत निर्माण होत असते टीमला. हे सातत्याने चित्र पाहायला मिळेल प्रत्येक टीमच्या वतीने, तसंच असं. कारण आता क्रिकेटबरोबर कामसुद्धा आपल्याला फार गरजेचं राहिलं आहे. पुन्हा एकदा चेंडू चालला आहे लॉंग लेगच्या दिशेला, चौकार. 4 धावा. मागच्या काही चेंडूवरती पाहिलं तर सातत्याने चौकार षटकार येताना पाहायला मिळाल्यात. 2 ओव्हरमध्ये फार कमी धावा होत्या. 3ऱ्या ओव्हरमध्ये तब्बल 23 धावा आल्या. त्यामुळे मोठी धावसंख्या पाहायला मिळते. आता अद्याप सलामीची जोडी खेळत असताना आणि पाहावं लागेल एखादा खेळाडू बाद आहे की नाही ते पाहिलं जाईल. आता
यस रन आउट. प्रशांत भोईर उर्फ बाळा आल्यात. रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट मिळाला. 36 धावसंख्येचं योगदान दिलं हरेश केणीने. नवीन बॅटर प्रशांत भोईर उर्फ बाळा. या संघामध्ये सुद्धा प्रशांत भोईर उर्फ बाळा आहेत आणि त्याचबरोबर खंबालपाडा टीम्समध्ये सुद्धा तोच खेळाडू पाहा मिळतात, प्रशांत भोईर उर्फ बाळा. हे षटकार आलाय. 6 धावा आल्यास मात्र षटकाराने अकाउंट ओपन करत असताना धावसंख्या फ्लाय झाली आता 64. मोठ्या धावा पाहा मिळतात आता. मिथुन यांची पुन्हा एकदा चांगली कामगिरी. तिकडे आहेत. ओके, ते दाखवलं सफेद शर्ट. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न. ऑफ ड्राय निलेश आहेत त्याच्या आवाक्याच्या बाहेर. बाउन्स गेला चेंडूने आणि तोपर्यंत सीमा पार गेलाय. चौकार आलाय. षटकारानंतर या 4 धावा पाहा मिळतात. चांगली बॅटिंग करत असताना तर सन्माननीय विनोद शेठ मडवी साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांच्या समवेत त्यांचा मित्र परिवार सुद्धा आहे, त्यांचं सुद्धा करूया आपण. ओम माताडेश्वर क्रिकेट 40+ संघाच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत. यास फलंदाज बाद, बॅट्समन गॉन. सातत्याने पाहुण्यांचं आगमन या ठिकाणी होत असताना पाहायला मिळतो आपल्याला, कारण त्यांचं एक प्रेम आहे त्यांच्यावरती. ओम माताडेश्वर क्रिकेट संघ म्हाताडी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या स्पर्धेचं आयोजन या सफरा मैदानावरती पाहा मिळतो. आता मग अशी भाऊ पाटीलने सुद्धा सांगितलं की आता मैदानं राहिली नाही आहेत, मैदानं दुर्मिळ होत चाललेली आहेत आणि जी आहेत ती आता वाचवण्याचा प्रयत्न करायला पाहिजेत आपल्या पुढारी लोकांनी. त्याच्यासाठी खूप चांगले प्रयत्न करायला पाहिजेत, कारण आपल्याच मुलांना मैदानं नसतील तर ती खेळतील कुठं. हो, विक्रम भोईर आता पाहा मिळतात. पहिल्या मॅचमध्ये नव्हते, ह्या मॅचमध्ये आले. शेवटचा चेंडू डॉट, षटक समाप्त झालाय. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. प्रथम बॅटिंग करत असताना रुद्र 11 आई गावदेवी चिकनगर संघाने 68 केल्यात. 69चं टार्गेट असेल ओम साई अडवली या टीमला. चला, टीम चिंचोड्याचा पाडा आणि खंबालपाडा दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. या दोन संघामध्ये दोन्ही संघांनी सुद्धा एक सामना जिंकलेला आहे, त्यामुळे त्याचा दुसऱ्या फेरीमध्ये त्यांची लढत होईल. हा दुसऱ्या फेरीतील पहिला सामना पाहतोय आपण अडवलीच्या विरोधात चिकनगर यांच्यामध्ये. चला, खंबालपाडा 40+ कॅप्टन आणि चिंचोडापाडा 40+ कॅप्टन टॉससाठी या. पहिल्या फेरीतील
आपण आता दुसऱ्या फेरीतली पहिली मॅच सुरू आहे इथे, पण दुसरी मॅच देखील लगेच आपल्याला स्टार्ट करायची, त्यामुळे टॉस करणं फार गरजेचं आहे. पिंट्या जोशी देखील बघा ना खूप चांगलं गुणलेखन करतात. पिंट्या जोशी धावा दिल्या तब्बल 68 धावा, म्हणजे 69 धावांचं लक्ष असणारे 69 धावा करायच्या 4 षटकामध्ये 17.25च्या सरसाने पप्पूला आज सकाळसारखीच बॅटिंग करावी लागणार. पण आता गोलंदाजीसाठी आता विक्रम देखील आलाय, म्हणजे आता गोलंदाजी चांगली झाली या संघाकडे. प्रशांत, विक्रम, तर विनोद मडवी यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. आमच्या मान्यवर एका बाजूला सूरज असतील तर दुसऱ्या बाजूला हरिश्चंद्र म्हात्रे असतील. तर विनोद मडवी यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. जबरदस्त व्यक्तिमत्व, खरं प्रत्येकाला आता एकच ध्यास लागलाय, तो म्हणजे पिंट्या रणधुमाळी. कोण जिंकणार, कोण गुलाल उधळणार विजयाचा, कुणाच्या पताके लागणार. मी तर म्हणा सर्वांच्या पक्षामध्ये फिरा, पण भांडणं करू नका, ही आमची तुम्हाला नम्रतेची विनंती आहे. एक भाऊ नाही तर जात बंधू या नात्याने विनंती आहे. भांडण करून नुकसान कुणाचं आपलंच आहे, आणि आपलं लफडा झाला की दादा पोलिसांना अति बरं वाटतं या, आणि इतर लोकांचं भांडण झालं पोलीस कागद पण फुगट घालवत नाही. चिंचोडापाडा 40+ संघाने मॅच जिंकली, त्यामुळे सर्वांना विनंती, एक जात बंधू या नात्याने मी कळकळीची विनंती करतो, कुणीही भांडण करू, प्रत्येकाने प्रत्येकाच्या पक्षाचं काम करा, आनंद करा, आनंद उत्सव साजरा करा. मी तर म्हणेल विजय उमेदवार आल्यानंतर ना 2 वेळा तर 4 वेळा जेवा त्या दिवशी, पण भांडण करू नका. जाऊया मॅचच्या दिशेने. तर पिंट्या जोशी भांडण झालं तर कुणाचं गावाल्याचंच होणार नाही, मग काय भाऊ भावाच्या अगेन्स्ट असतो, मग ते लफडी होतात. लफडी नका ना. हल्ली आता आपला समाज खूप पुढे चालला आहे शिक्षणाच्या बाबतीत, पण आगरी समाज कुठेच मागे नाही. आगरी समाजात डॉक्टर आहेत, कलेक्टर आहेत, वकील आहेत, डॉक्टर्स, आपण माहिती भरपूर असे मोठे मोठ्या पदावरती अधिकारी आहेत. एक IPS अधिकारी देखील आपल्या समाजातील आहे. चिंचोडापाडा संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले, ते खंबालपाडा संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केले. जाऊया मॅचच्या दिशेने. विक्रम आला गोलंदाजी मार्कवर. विकी आलाय. स्ट्राईक केला पप्पू भाने, ज्या पहिल्या मॅचमध्ये 61 केल्या तशाच प्रकारची बॅटिंग करावी लागणार आहे. ओ पहिला चेंडू पूल केला यावेळेला, पण फटका व्यवस्थित मिडल होत नाहीये. शॉर्ट मिडविकेटला चांगलं क्षेत्ररक्षण नरेंद्र आहे तिथे. 69 धावा करायच्यात, कारण की आता विक्रम आलाय. पहिल्या सामन्यात विक्रम नव्हता, कारण विक्रम या संघाचा सर्वात चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. ओ चांगला चेंडू, अजून एक यॉर्क लाईनचा चेंडू. चांगली गोलंदाजी विक्रम आला, म्हणजे या संघाची गोलंदाजी ताकद वाढली. आता या संघाकडे खूप चांगली गोलंदाजी झाली, कारण 4 गोलंदाज खूप चांगले आहेत. विक्रम, हरेश, अरुण, नरेंद्र, प्रशांत. बरं, प्रशांत आल्यामुळे ताकद देखील वाढली, तर कारण का हरेशवरचा दबाव थोडासा कमी झाला. बॅटिंग तो खूप चांगली करतो. स्ट्राईकला संदीपला आपण पाहू शकता. विक्रम डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून ड्रायचा फटका बघायला मिळालाय. नरेंद्र चाललाय, चेंडूला फीड करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतं, खूप चांगलं क्षेत्ररक्षण नरेंद्रचं. धावसंख्या 2 ने पुढे धावसंख्या धावफलकात 3 धावा. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा बदल केला तर थोडंसं मिडॉनला देखील एक क्षेत्ररक्षण. प्रशांत बघा वाडीश लॉंगॉनला. हो चांगला चेंडू, यावेळेला कटर टाकला होता, थोडासा टर्नसाठी खेळले होते, पण चेंडू होते फिंगर फक्त रोल केले, ते लेग ब्रेक झाला नाहीये. खूप चांगली गोलंदाजी कर विक्रमकडे ती विविधता आहे. पण आता विक्रम गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतो. टाकला संदीप भाने. फुलटॉस होता, फायदा उचलत नाहीयेत. काय गोलंदाजी करतो बघा विक्रम, लाजवाब गोलंदाजी करतोय या षटकामध्ये. धावसंख्या धावफलकाती आपण पाहू शकता 1 ने पुढे सरकते. 4 धावा धावफलकाती लागल्यात. 4 धावा धावफलकाती लागल्यात. जबरदस्त गोलंदाजी बघा. 5 चेंडू फेकले, 4 धावा दिल्यात. चांगली गोलंदाजी. पप्पूने ज्या आक्रमक बॅटिंग केली त्या पप्पूला शांत ठेवलंय, संदीपला शांत ठेवलंय. विक्रम पुणे गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. ओ फटका सुरेख या वेळेला मिड ऑफच्या डोक्यावर ना. पॉवर प्लेचा योग्य वापर. चेंडू गेला या वेळेला 1 बाउन्स सीमारेषा पार. चौकार. 8 धावा आले त्या षटकामध्ये, कारण जी सरासरी ती सरासरी राखता येत नाहीये.
69 धावांचं लक्ष असताना धावा फलकावरती धावा लागल्यात फक्त आणि फक्त 8. 17.25च्या सरसाने धावा करायच्या, त्या धावा येत नाही आहेत. आठ धावा फलकावरती आल्यात. 69चं लक्ष असताना जे अजूनही इथून बघितलं तर 61ची गरज आहे येणाऱ्या 18 चेंडूमध्ये. खरं तर हरेश आला गोलंदाजी मार्कवर. नाही बघा, पाणी पाहिजे तर पाणी द्या लगेच खेळाडूंना. अभय चांगलं काम करतायत, पुण्याचं काम करतात. पाणी देणं हे फार पुण्याचं काम आहे. त्या जोशी हल्ली पुण्य कमवायचं म्हणजे फार मेहनत करावी लागते. सर्व काही देता येतं पण पुण्य देता येत नाही. हरीश गोलंदाजी मार्कवर. इष्टिरक्षक विक्रम बघा क्षेत्रक्षमध्ये थोडंसं बदल करतो आता. मिडविकेटला एक क्षेत्रक्षण तैनात आहे. वाईडिश लॉंगॉनला पण प्रशांतला पाहू शकता. अमित इथं लॉंगॉनला. हो, फटका चांगला आहे डाऊन दी ग्राउंड, वेगाने आला यावेळेला. हो, खूप चांगला क्षेत्रक्षण आवडायचं. टाळ्या होऊन जाते काय एकाच ॲक्शनमध्ये. बघा ना प्रशांत काय क्षेत्रक्षण करतोय. प्रशांत उर्फ बाला आला या संघाकडे एक चांगला क्रिकेटर आपण तर खेळाडू आला मी तर म्हणेल. अष्टपैलू खेळाडू. रेग्युलर क्रिकेट भरपूर प्रमाणात खेळले आणि आता 40+ माध्यमातून पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. एक चांगले शिक्षक देखील आहेत. हरीश पप्पू स्वीप केलाय. टॉप एज आहे, झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. प्रयत्न केले नाहीये त्यावेळेला, कारण का जो बॅकवर्ड स्कोअर लागला क्षेत्ररक्षक त्याने प्रयत्न करणे केले. मी तर म्हणेल त्याने प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. चौकार अडला असता. विक्रम यांचे बंधुराज आहेत मला वाटतं छोटे. 3 बंधुराज खेळतात. अरुण देखील डीप पॉइंटला क्षेत्ररक्षण करतायत. तर चालेल आपण काही सन्मान आहेत ते करूया. हरीश पप्पू पुन्हा एकदा शफल झाले. पॅडवरती आदळतो चेंडू. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. ज्या संघाने सकाळी आपण तर 94 केलं तर तो संघ थोडंसं आता बघा 69 धावा करण्यासाठी संघर्ष करतो. गोलंदाजी खूप चांगली आहे संघाकडे. पहिली मॅच जिंकल्यानंतर चिकनगड संघ आता ताकद वाढली. ओ, पिच ड्राईव्ह बघायला मिळाला. झेलची शक्यता आहे. प्रयत्न खूप चांगले केलेत, खूप चांगले प्रयत्न केलेत. बघा खेळाडूला दुखापत झाली नाही ना. नाही बघा, 1 धाव संघासाठी, 1 धाव आरोग्यासाठी. धावसंख्या 10 फलकावरती आपण पाहू शकता. यावेळेला 15 धावा. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. पिंट्या मोठे पटके मारू देत नाहीत, कारण 2 गोलंदाज त्याच्याकडे परफेक्ट आता झालेत. कारण की जर 5 षटकाची असली तर हरेश किंवा विक्रम 2 षटकं टाकतो. जर 4 षटकाची मॅचला हरेश आणि विक्रम एक षटक टाकतो. हरेश पप्पू हो, पुन्हा एकदा ऑफ ड्राईव्ह बघायला मिळाला. हवेमध्ये खेळल्यात यावेळेला. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू वेगाने चाललाय. 3 क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे. धावसंख्या 10 फलकावरती आपण पाहू शकता. यावेळेला 17 धावा. हरेश तेच सांगतात की धावताना व्यवस्थित धाव, पडू नका. खेळाडू कमी आहेत मग सबस्टिट्यूट खेळाडू घ्यायला लागतं. आणि आपले जेव्हा खेळाडू पिंट्या क्षेत्ररक्षण करतात तेव्हा अंदाज असतो की तो खेळाडू कसा प्रकारे क्षेत्ररक्षण करू शकतोय. आणि हरेश तेच सांगतायत मोठे पटके येत नाही आहेत. हरेश पप्पू चांगला चेंडू होता, स्वीप करायचा होता. यावेळेला बॅटन पडाबंद. बघा थोडंसं दुखापत झाली असं वाटतंय. षटक संपलंय. बघा जरा बघा 1 मिनिट. तर काही सन्मान आहेत आपण करूया. तर विनोद मडवी यांचा आपण सत्कार करू. गोवर्धन दादांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते पण त्याचा सन्मान करा. चला आपण सन्मान करूया. विनोद मडवी यांचा माईचे प्रेमाची उबदार शाल या स्पर्धेची गोड आठवण देऊन त्यांचा आपण सन्मान करूया. अतिथी देव भव. पाहुण्यांचा सत्कार देवाप्रमाणे केला जातोय. ओम माताडीचे क्रिकेट 40+ संघ अजित ओम माताडीचे चषक. खरं मला वाटतं माताडी गावात जी स्पर्धा व्हायची ती सर्वात मोठी स्पर्धा होती. त्यानंतर क्रिकेट बंद व्हायचं, पण आता ती स्पर्धा बंद झाली आहे. कुठेतरी आता मैदान देखील जास्त राहिलं नाही आहेत. पण ज्या मैदान आहेत त्याच्यात मात्र क्रिकेट खेळलं जातं.
टुर्नामेंट ठेवल्या तर विनोद मडवी यांचा सन्मान केला तो मायची प्रेमाची उबदार शार या स्पर्धेची गोड आठवण देऊन त्यांना सन्मानित केलं तर गोवर्धनदादांच्या शुभ हस्ते खूप खूप धन्यवाद. संतोष शिर्के यांचा देखील आपण सन्मान करू. गोवर्धन दादांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते पण त्यांचा 17 12 चेंडू 52. आपण बघितलं तर पिंट्या इथून आपण मुंब्रा देवीचं दर्शन देखील घेऊ शकता. मुंब्रा देवीच प्रचंड आपण तर आदिशक्तींमधील एक शक्ती. नवरात्र उत्सवामध्ये भरपूर गर्दी असते, इतर दिवशी देखील लोक जातात. पण पिंट्या अजून आम्ही त्या डोंगरावर गेलो नाही, त्या देवीचं दर्शन घेतलं नाही. इच्छा आहे, बघू आता कधी देवी बोलवते. 17 धावा फलकावरती लागल्यात. काय गोलंदाजी केली. पहिल्या षटकात विक्रमने धावा दिल्या फक्त आणि फक्त. पिंट्या मला सांगतात 8 आणि त्यानंतर हरेशने धावा दिल्या 9. जबरदस्त गोलंदाजी. प्रशांत भोईर आलाय. एक प्रशांत भोईर याआधी सामना खेळला, आता हा प्रशांत भोईर पुण्याच्या गोलंदाजी मार्कवर आलाय. 17 धावा फलकावरती लागलेत. अभय बघा प्रत्येकाला पाणी देतोय, नाश्त्याची व्यवस्था करतोय. ऑन साईडला शॉट फाईन लेग, शॉट स्क्वेअर लेग, मिड विकेट, वाईड इश लॉंग ऑन. प्रशांत पहिला चेंडू उडवला, झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक मागे येते यावेळेला. एकच धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकतो 18. सिंगल डबलनी तुम्हाला जिंकता येणार नाही. मोठे पटके मारा. पप्पूला तर इथून आक्रमण करावं लागणार आहे. पप्पूकडे ती गुणवत्ता, ती ताकद आहे. आता गुणवत्तेला ताकदीला न्याय द्यावं लागणार आहे. प्रशांत राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. चांगला फटका आहे. डाऊन डी ग्राउंड, मिडॉनवर चेंडू चाललाय लॉंग ऑनला. हो विक्रम खूप चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. बघा किती सुरेख क्षेत्ररक्षण करतोय. 2 धावसंख्या वाढते, धावसंख्या 20. सिंगल डबल त्यांना माहिती जाणार आहे. मोठे पटके जात नाहीत, ते फार महत्त्वाचं आहे. मॅच चांगली बघायला मिळत असते. चिंचोडचा पाडा विपक्ष खंबाल पाडा. 7 पाड्यांमधले 2 पाड्यांमध्ये आता मॅच. चेंडू जास्त गती टाकण्याचा प्रयत्न केला पण वाईट चिकून करतायत. 21 धावा. NTCच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली. ते अक्षय असतील, आमचे प्रणव बेडेकर असतील, बाळाराम बेडेकर यांचे सुपुत्र प्रशांत. ओ चांगला चेंडू यावेळेला वाईड यॉर्करचा वापर केला आहे. मिडाफोरून चेंडू चाललाय लॉंग ऑफला. चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धावसंख्या वाढते, धावसंख्या धावफलकात 22. NTCचे ओनर दर्शन म्हात्रे. नाही अरे त्यांचं देखील आपण करूया हार्दिक स्वागत. नाही चांगले वाहिनी, क्लिअरिटी विथ क्वालिटी. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता यावेळेला, पाठवला चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. ते पिंट्या हल्ली भरपूर वाहिनी झाल्या आहेत, पण क्लिअरिटी विथ क्वालिटी द्याल ना तर तुमच्याकडे काम टिकेल. आणि प्रणवला माहिती आहे कशा प्रकारे क्वालिटी द्यायची असते. ती खरं चांगल्या ठिकाणी काम करतात. मी तर म्हणेल ग्रामीण टेनिसच्या माध्यमातून देखील ते तेजसबरोबर काम करतात आणि ते आता परिपक्व झालेत ऑपरेटरच्या भूमिकेत. अपील केलं जातं यावेळेला. कदाचित बॅट कट चेंडू लॉंगलेटला वेगाने चाललाय. चौकार. धावसंख्या 26 धावा. 3रं षटक प्रगतीपथावर. 27 झालेत. 27 धावा. तशी इथून 69 धावा करायच्या, धावा येत नाहीत, चौकार येत आहेत. जय आणि पराजयामधलं फक्त अंतर कमी केलं नाही. इथे जर 40-45 धावा असते तर मजा आली असते ह्या चौकाराने. प्रशांत चांगली गोलंदाजी करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतो शकला पप्पू. स्वीप करायचं होतं यावेळेला. क्लीन बोल्ड, बॅटर बाद, बिग विकेट. प्रशांत कदाचित तेच सांगत असेल बॅटर आपण आता पंचांना की बॅटकट नसते तर तोही देखील बॅटर बाद झाला असता. इथे 27 वरती अजून एक महत्त्वपूर्ण विकेट जातोय. नवीन बॅटर इथं भास्कर येतोय. वीस धावा करून पप्पू बाद झालेत. अंतिम षटक आता कोण घेऊन येतोय. अमितकडे चेंडू सुपूर्त केलाय. 69 धावांची गरज असताना धावफलकात धावा लागल्यात 27, म्हणजे 42ची गरज आहे. अरुण आता गोलंदाजी करत नाहीयेत. चिंचोडापाडा 40+ संघ बघा इनेक्शनमध्ये बघायला मिळणार आहे. क्रिश नवनीत वजेच्या माध्यमातून टी शर्ट देण्यात आले. गणेश नाही, भास्कर आलेत. भास्कर भाने. 2 भाने बंधू मैदानावर आपण पाहू शकता. अमित गोलंदाजी मार्कवर.
विक्रम ते सांग की तुम्हाला जेव्हा सूचना करतात बाहेर जातात तुम्ही जा थोडंसं बाहेर थांबा. अरे अमित आडनाव काय भोईर आहे का? अमित गोलंदाजी मार्कवर फुलटॉज आहे ऑन साईडला स्क्वेअर ऑफ द विकेट टर्न केलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत. चेंडू चालला यावेळेला सीमारेषा पार चौकार. धावसंख्या धावफलकात 31. धावा धावफलकाती लागल्यात. क्रियांश नवनीत वजे यांच्या माध्यमातून टी शर्ट देण्यात आलेले आहेत चिंचोडापाडा 40+ संघाला. नवनीत वजे जर आपण आला असाल तर या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत. किंवा मॅच एन्जॉय करत असाल तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे माताडी 40+ चषकमध्ये. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पाठवला यावेळेला लॉंग लेटच्या दिशेने. धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या 35 आणि अजून 34ची गरज आहे. 4 चेंडूमध्ये 34 पाहिजेत. धावा. पुन्हा त्या शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता पण लवकर शॉर्ट सिलेक्शन केलंय. डॉट चेंडूची समाप्ती. तर चेंडू राहिलेत फक्त आणि फक्त पिंट्या जोशी 3 आणि फक्त औपचारिकता पूर्ण करायचे जे आपण इतर सेमीफायनलमध्ये दाखल होईल. तो चिकनगर 40+ संघ चांगली कामगिरी करतोय आतापर्यंत. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न केला आहे. चौकार आल्यानंतर अमितने बघा चांगली गोलंदाजी केली. 2 चौकार आले. 2 चेंडू डॉट गेले. पिंट्या जोशी जेव्हा अशा प्रकारच्या मॅचेस होतात तेव्हा प्रेक्षकांना देखील थोडंसं कंटाळा येतो पण आपल्याला मात्र समालोचन करावाच लागतो. यष्टीरक्षक बीट. चेंडू यावेळेला जातोय. फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहेत. पंच पण बरी तर वाईटची खूण करतात. म्हणजे एकूण धावा आल्या 2. धाव झाल्या 37. चेंडू बाकीत अजूनही आपण या षटकातली 2. राईट आर्म राऊंड द गेटनं मारा करतोय. फटका चांगला यावेळेला सरळ खेचलाय. मिडाफोन चेंडू चाललाय लॉंग ऑफला. सीमारेषा पार चौकार. उशीर झालाय. आधी हे फटके आधी येणं बाकी होतं. एक चेंडू बाकी. द्या चेंडू द्या. नाही एक चेंडू बाकी आहे. वाईड आलाय. अंतिम चेंडू. - 41 झाल्यात. - 69ची गरज असताना 41 झाल्यात. 28ची गरज आहे. आणि अशा तऱ्हेने आपण तर चिकनगर आई गावदेवी रुद्र 11 आपण तर ह्याच नावाने आहे की फक्त आपण आई गावदेवी 40+ चिकनगर संघ सेमीफायनलमध्ये दाखल होतोय. अभिनंदन. वेल प्लेट. पचता इथून त्यांच्याबरोबर कोणता संघ सेमीफायनलमध्ये फाईट बॅक करेल. चिंचोड्याचा पाडा